हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. वसुधा काकू हातात मेणबत्ती घेऊन दिवाण घालण्यात येतात. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात त्यांचे एकमत्व अधिकच खुलून दिसत होतं. मी हळूहळू खाली येतो. काकू, खूप भीतीदायक पाऊस आहे. आज तुम्ही एकट्या कशा राहता? इतक्या मोठ्या घरात. हळूच झाली रे आता, सुरुवातीला वाटायची भीती. पण आता हा पाऊस, हा अंधार माझे मित्र झालेत. पण आज तू आहेस ना सोपीला, मग कशाला घाबरायचं? दोघेही सोप्यावर बसलो होतो. मेणबत्तीची ज्योत वाऱ्याने तरत होती. दोघांच्या सावल्या भिंतीवर नाचत होत्या वातावरणात. एक प्रकारचा हळुवारपणा आणि जवळीक जाणू लागली होती. मी त्यांच्या कधी वाटतं की ही वेळ अशीच थांबून राहावी. ही वेळ अशीच थांबून राहावी. हे घर, हा पाऊस आणि तुमची ही सोबत. तर चला मित्रांनो, माझी ही कथा सुरुवातीपासून सुरू करू. अनेक ठिकाणी चौकशी केली पण बॅचलर मुलांना रुबदेवतं पाय दुखायला लागले होते. घसा कोरडा पडला होता. तितक्यात माझं लक्ष एका कोपऱ्यातील जुन्या पण अतिशय नीटनेटक ठेवलेल्या बंगल्याकडे गेलं. बंगल्याच्या पाठीवर लिहिलं होतं. शांती निवास. मी बंगल्याच्या लोखंडी गेट जवळवर जातो आणि बेल वाजवतो. थोड्या वेळाने लाकडी दरवाजा उघडतो आणि समोर सौभाग्यवती वसुधा काकू उभ्या राहतात. साधारण 400 फीट वय, सुती साडी चेहऱ्यावर, एक खानदानी शांत आणि डोळ्यावर विलक्षण तेज नमस्ते. काकू, मी अनिकेत येथे. पेईंग गेस्टसाठी रूम मिळेल असं ऐकलं होतं. खूप फिरलो पण कोणी जागा द्यायला तयार नाही. तुम्ही जर वसुधा काकू, माझ्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून थोडा वेळ विचार करतात. ठीक आहे, आता आधी पाणी पी. मी आत शिरलो. घराच इंटेरियर बघूनच कळत होतं की इथल्या माणसांना सौंदर्याची आणि शिस्तीची जाण आहे. सगळं कसं जागीच्या जागी. काकूंनी पाण्याचा पेला दिला आणि सोप्यावर बसायला सांगितलं. त्यांच्या हालचालीत एक प्रकारचा डौल होता जो मला आकर्षित करत होता. वसुधा, बघ, वरच्या मजल्यावर एक खोली आहे. बाल्कनीतून बाग दिसते. रात्री 10च्या आत घरी यायचं, स्वच्छता राखायची आणि डाग कमी करायचा. मान्य असेल तरच राहू शकतोस. मी बोललो, मला सगळं मान्य आहे काकू, खरं तर मला अशा शांत जागेची गरज होती. आणि भाडं भाड्याच नंतर बघू, आधी नोकरीवर लक्ष दे. तू सामानाची बॅग घेऊन ये. मी खोलीची किल्ली देते. त्यांच्या त्या पहिल्याच भेटीत मला एक गोष्ट जाणवली. त्यांच्या आवाजात कठोरपणा असला तरी डोळ्यात एक प्रकारची माया होती. मी माझं सामान घेऊन खोलीत गेलो. खिडकी उघडली तर बाहेर मोगऱ्याचा सुगंध येत होता. मला जाणवलं की या अनोळखी शहरात, या अनोळखी घरात मला एक सुरक्षित आधार मिळाला आहे. पण मला तेव्हा कुठे माहीत होतं की ही सुरक्षितता लवकरच एका वादळात बदलणार आहे. ज्या घर मालकिनीच्या धाकात मी राहायचं ठरवलं होतं, त्या मालकिनीच्या प्रेमात मी कधी पडणार होतो याची मला पुष्टची कल्पनाही नव्हती. त्या जुन्या पण देखण्या बंगल्यात माझा प्रवास सुरू झाला. सुरुवातीचे काही दिवस खूपच औपचारिक होते. भाडेकरू आणि घर मालकीन यांच्यात असं तसं कोरड नातं. सकाळी मी घाईघाई डब्बा घेऊन ऑफिसला निघायचो आणि रात्री उशिरा परत यायचो. पण वसुधा काकूंनी या कोरड्या नात्यात कधी मायेचा ओलावा मिसळला हे मला समजलंच नाही. सकाळची मी डायनिंग टेबलवर बसून घाईत बूट घालत होतो. वसुधा काकू हातात वापरलेला चहा आणि नाश्ता घेऊन येतात. अरे अनिकेत, इतकी कसली घाई? 2 घास पोटात गेल्याशिवाय बाहेर पाऊल टाकायचं नाही, असा माझा नियम आहे. थोडा संकोचाने मी बोललो, काकू नको, आज ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे, उशीर होईल. वसुतो काकू ठामपणे डिश समोर ठेवून बोलल्या, मीटिंग काय आयुष्यभर संपणार नाहीत रे. पण शरीर एकदा थकलं की काही कामाच राहत नाही. हे घे पोहे, गरम आहेत, नीट खाऊन मंगत जा. त्यांच्या बोलण्यात एक असकार होता की मी नाही म्हणू शकलो नाही. पोहे खाताना मी घराकडे नीट पाहिलं. भिंतीवर लावलेली लष्करी गणवेशातील तील एक रुबाबदार माणसाची तसबीर. ते काकूंचे दिवांग पती होते. काकूंच्या चेहऱ्यावरच तेज आणि त्या शिस्त. हे कदाचित त्या शिस्तीतूनच असावं, पण त्या शिस्तीच्या मागे एक अतिशय हळवं मन दडलेलं होतं. काही दिवसांनंतर रात्रीची वेळ, बाहेर जोराचा पाऊस पडत होता. मला अचानक खूप ताप येतो. थंडीने कुडकुडत आपल्या खोलीत पडलेलो होतो. वसुधा काकू घाबरून माझ्या खोलीत येतात. माझ्या कपाळाला हात लावतात. त्या दचकतात.
अरे देवा. आणि तुझं शरीर तर आगीसारखंच तापलंय, ताम घाबरू नकोस, मी आले आहे. त्या रात्री काकूंच्या रूपाने मला साक्षात माझ्या आईची भेटली. त्यांनी रात्रभर माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. तापाच्या गुंगीत असताना मला जाणवत होतं की कोणीतरी माझं डोकं कुरवळतंय. कोणीतरी मला चमचा कोमट पाणी पाजतंय. त्या रात्री त्या एक क्षणही झोपल्या नाही. पहाटच्या वेळी मला थोडं बरं वाटलं आणि मी डोळे उघडतो, समोर वसुधा. काकू खुर्चीवर बसून डुकल्या घेत असतात. मला पाहून त्या लगेचच जाग्या होतात. कसं वाटतंय आता? ताप उतरला थोडा. थांब, मी तुझ्यासाठी गरम मुगाची कढी करून आणते. काकू, तुम्ही इतका त्रास करून घेतात? मी एकटा राहून हे सगळं सहन करायला शिकलो होतो. वेडा आहेस का? या घरात जोपर्यंत तू आहे तोपर्यंत तू एकटा नाहीस, माझी जबाबदारी आहेस. तू आईची आठवण येते ना? रडू नकोस, मी आहे ना इथे. त्या क्षणी माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला. मला जाणवलं की हे शहर जितकं बाहेरून निष्ठुरास वाटतं, तितकंच या घराच्या भिंतीच्या आत प्रेम दडलेलं आहे. पण हळूहळू त्या आदराच्या आत दुसरीची एक भावना आकार घेऊ लागली होती. काकूंची ती माया, त्यांचं ते निस्वार्थ रूप मला एका अशा ओळीकडे खेचत होतं ज्याची मला स्वतःलाही भीती वाटत होती. आता आमचं नातं केवळ घर मालकीण आणि भाडेकरू असं राहिलं नव्हतं. त्या माझ्यासाठी एक अशी व्यक्ती झाल्या होत्या ज्यांच्याशी मी दिवसभरातल्या सर्व गोष्टी शेअर करू शकत होतो. संध्याकाळच्या वेळेला बागेत मोकळ्याचा सुगंध दरवळत होता. वसुधा काकू झाडांना पाणी घालत होत्या आणि मी ऑफिसवरून हातात मोगऱ्याचा गजरा घेऊन आलो होतो. काकू आज येताना चौकात एक म्हातारी आजी म्हणून घेतला. काकूने हसून गजरा हातात घेतला. अरे कशाला, उगीच खर्च केलास, पण सुगंध मात्र खूप छान आहे. थांब, मी तुझ्यासाठी वापरलेला चहा घेऊन येते. त्यांच्या हाताचा तो चहा पिताना मला एक वेगळी शांतता मिळायची. मी त्यांच्याकडे चोरून बघायचो. काकूंच्या चेहऱ्यावरच ते तेज, त्यांचे सांस्कृतिक बोलणं आणि प्रत्येक गोष्टीतल त्या शिस्त मला भुरळप घालत होती. माझं मन आता मलाच प्रश्न विचारू लागलं होतं. अनिकेत, हे काय होतंय? तुला त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. काकू, तुम्ही कधी विचार इतकं का वाटते? काकू, तुम्ही विचार केला का नाही? म्हणजे काका गेल्यानंतर तुम्ही पुन्हा कोणाची सोबत हवी असं वाटलं नाही? काकू खिडकी बाहेरच्या शून्यात बघतात. सुरुवातीला खूप एकट वाटायचं रे, पण माणसाला एकटेपणाची सवय होते. आणि आता तू आहेस ना, माझ्या सोबतीला घर कसं गजबजलेलं असतं वाटतं. तुझ्याशी गप्पा मारल्या की माझंही मन हलकं होतं. पण फक्त गप्पा काकू, तुम्हाला नाही वाटत की तुम्हाला कोणीतरी हक्क गाजवणार हवंय, तुमची काळजी घेणारं? वसुधा काकू उषणभर माझ्याकडे बघतात. त्यांच्या नजरेत एक खोल अर्थ असतो. त्या उठून उभ्या राहतात. काळजी घ्यायला तू आहेस ना? चल, आता जेवणाची वेळ झाली आहे. आज तुझ्या आवडीचं पिठलं भाकरी बनवलंय, त्या आत. गेल्या पण माझ्या मनात विचाराच काऊर माजलं होतं. मला जाणू लागलं होतं की मी त्यांच्या केवळ काळजीची करण्याच्या पलीकडे गेलो आहे. रात्री अंतरणावर पडल्यावरही मला त्यांचा चेहरा दिसायचा. त्यांच्या साडीचा सरसराट आवाज, त्यांच्या बांगड्याची किणकिण, हे सगळं मला एका अनामिक उडीकडे खेचत होतं. हे प्रेम होतं की फक्त एक आकर्षण, की घरापासून लांबाय होती? मला कळेन असं झालं होतं. पण एक गोष्ट मात्र नक्की होती. आता वसुधा काकू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या होत्या. आणि हीच भावना मला त्या पावसाळी रात्रीच्या वादळकडे घेऊन जात होती. बाहेर पावसाचा हाकार सुरू होता. आभाळात विजा कडकडत होत्या. आणि अचानक वीज जाते आणि संपूर्ण घर अंधारात बुडते. रात्रीचे 9 वाजले असावेत. बाहेर पावसाचा जोर इतका होता की तनु आभाळ फाटलंय असं वाटत होतं. वारा खिडक्यांवर आदळत होता. मी माझ्या खोलीत बसून खिडक्या बाहेरच्या अंधाराकडे बघत होतो. मनात विचारात चक्र सुरू होतं. गेल्या 2 महिन्यात वसुधा काकूंनी माझ्या आयुष्यातच जे स्थान निर्माण केलं होतं ते शब्दात सांगणं कठीण होतं. इतक्यात बाहेरून आवाज आला, अनिकेत, अरे लाईट गेली. घाबरू नकोस, मी मेणबत्ती घेऊन येते. वसुधा काकू हातात मेणबत्ती घेऊन दिवाणखाण्यात येतात. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत होतं. मी हळूहळू खाली येतो. काकू, खूप भीतीदायक पाऊस आहे. आज तुम्ही एकट्या कशारात हळूच हसून मेणबत्ती टेबलावर ठेवतात. सवय झाली रे. आता सुरुवातीला वाटायची भीती. पण आता हा पाऊस, हा अंधार माझे मित्र झालेत. पण आज तू आहेस ना सोबतीला, मग कशाला घाबरायचं? दोघेही सोप्यावर बसलो होतो. मेणबत्तीची ज्योत वारेने थरथरत होती. दोघांच्या सावल्या भिंतीवर नाचत होत्या. वातावरणात एक प्रकारचा हळुवारपणा आणि जवळी जाणू लागली होती. मी त्यांच्याकडे एकटक बघत होतो.
काकू कधी कधी वाटतं की ही वेळ अशीच थांबून राहावी. हे घर हा पाऊस. आणि तुमची सोबत वसुधा काकू थोडा वेळ शांत राहतात. मग खाली बघत म्हणतात, वेडा आहेस का तू? तुला तुझं भविष्य घडवायचं आहे. असं वेळेला थांबून कसं चालेल? मी आवाजात थोडं कंपन आणून भविष्याच माहीत नाही काकू, पण वर्तमानात मला तुमच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी चहा घेऊन येता. किंवा जेव्हा तुम्ही माझं कौतुक करता, तेव्हा मला जे वाटतं ते कदाचित मी कधीच कोणाबद्दल अनुभवलं नाहीये. मी थोडा सरकतो. वसुधा काकूंच्या काळजाची धडधड वाढलेली असते. पण त्या शांत राहण्याचा प्रयत्न करतात. मी हळूच आपला हात त्यांच्या हातावर ठेवतो. त्यांचा हात थंड पडलेला असतो. पण स्पर्शात एक वीज असते. काकू, वसुधा का कोणास ठाऊ. पण मला तुमच्याबद्दल ओढ वाटते. लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. मला फक्त तुमची साथ हवी आहे. हा स्पर्श, ही माया, हे सगळं माझ्यासाठी सर्वस्व आहे. वसुधा काकूच्या डोळ्यात पाणी येतं. त्या माझ्याकडे बघतात. त्यांच्या नजरेत राग नसतो, तर एक प्रकारची वेदना आणि अक्तिका असते. है मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांचं रूप अतिशय विलोभनीय आणि रोमॅन्टिक दिसत होतं. मी त्यांचा हात घट्ट पकडतो. मी चुकतोय का? पण माझं मन सांगतं की हे चुकीचं नाहीये. प्रेम वय बघत नाही असं म्हणतात ना, मग आपण का थांबायचं? त्या क्षणी वातावरणाला तणाव शिगेला पोहोचला होता. माझ्या मनात प्रेमाची भावना उकळून आली होती. मला वाटलं होतं की काकूही प्रतिसाद देतील. जी शांतता पसरली ते एखाद्या वादळापूर्वीच्या शांततेसारखी होती. वसुधा काकू संतपणे आपला हात सोडून घेतात. त्या रागत नाहीत, पण त्यांच्या नजरेत असं गांभीर्य असतं जे मला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं. वसुधा काकू अतिशय शांत आवाजात मला म्हणतात, अनिकेत उठ आणि समोरच्या खुर्चीवर बस. आपल्याला आज खूप महत्वाचे बोलायचं आहे. काकू मला माफ करा, पण मी खरंच तुमच्यावर प्रेम करतो. वसुधा काकू एक दीर्घ श्वास घेतात. आणि तू प्रेम म्हणतोयस ना, याला मग मला सांग, प्रेमाची व्याख्या काय असते? समोरच्याला फक्त मिळवणं म्हणजे प्रेम का तुला माहिती आहे? जेव्हा तू या घरात आलास तेव्हा मला माझं हरवलेलं घर पण मिळालं. मला तुझी काळजी घ्यायला आवडतं, कारण मी तुझ्यात माझा मुलगा पाहते. तो कधी जन्मालाच आला नाही. पण तू मात्र माझ्या मायेला भलतंच काही नाव लिहिलं आहेस. पण काकू, वयात काय असतं मन जुळणं महत्वाचं नाही का? वसुधा काकू उभ्या राहून खिडकीपाशी जातात. अनिकेत, ही मर्यादा वयाची नाही तर नात्याची आहे. आज जर मी तुझा हात धरला तर उद्या जेव्हा तू समाजात वावरशील तेव्हा तुला संकोच वाटेल. तुझे आई वडील ज्यांनी तुला मोठं केलं, आणि सगळ्यात महत्वाचं, मी स्वतःच्या नजरेत पडेन ज्या पतीचा फोटो तिथे भिंतीवर आहे. त्यांच्या त्यामागचा मी अपमान नाही करू शकत. निरुत्तर होऊन माझ्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागतात. वसुधा काकू जवळ येऊन डोक्यावर हाशा वळणावर आहे. तिथे तिथे भावना खूप प्रबळ असतात. तिथे तिथे भावना खूप प्रबळ असतात. तुला उभं हवी आहे, तुला सोबत हवी आहे, पण ती शोधताना स्वतःची ओळख हरवू नकोस. तुझा अख्खं भविष्य तुझ्यासमोर आहे. तुला नोकरी करायची आहे. तुझं स्वतःच जग बांधून ठेवणार नाही. तर तुला पंख देणार असलं पाहिजे. ते शब्द असलं पाहिजे. त्याचे ते शब्द, त्यांचे ते शब्द एखाद्या जळजळीत सत्यासारखे माझ्यासमोर आले. मला माझी चूक कळली होती. मी ज्याला प्रेम समजत होतो तो केवळ एक क्षणिक मोह आणि घरापासून लांब असल्यामुळे निर्माण झालेली एक भावना पोकळी होती. काकू, मला माफ करा. आज तुम्ही माझे डोळे उघडले. जर तुम्ही काल मला आवरलं नसतं तर मी आयुष्यात कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो. वसतो काकू हसत हसत माझ्या जेवणाचा डब्बा देतात. माफी मागू नकोस रे. तू आता माझ्यासाठी केवळ एक भाडे करू नाहीस, तर माझा का त्याचा माहीस, तर माझा हक्काचा माणूस आहेस. जिथे ते नाव कमव. आणि लक्षात ठेव, प्रेम मिळवण्यात नसतं, तर त्या व्यक्तीचा सन्मान राखण्यात असतं. मी तो बंगला सोडून बाहेर आलो. पाऊस थांबला होता आणि कोवळून पडलं होतं. मी मागे वळून पाहिलं. काकू दारात उभ्या राहून हात हलवत होत्या. आजही त्या माझ्यासाठी घर मालकीण आहेत, पण आता त्या घराची नाही, तर माझ्या मनातील संस्काराची मालकीण आहेत. काही नाती अपूर्ण राहतात, म्हणूनच ती देवासारखी पवित्र होतात.